कधी लाईट बोर्ड मधून अचानक फट असा आवाज येतो, कधी वायर मधून धूर येतो किंवा चार्जर प्लग करताना हलकासा झटका बसतो. सगळ्या गोष्टींमागे एकच शब्द ऐकायला मिळतो, शॉर्ट सर्किट झालं. पण शॉर्ट सर्किट म्हणजे नेमकं काय होतं आणि का तो एवढा डेंजरस असतो, हेच आज आपण समजून घेणार आहोत, सोप्या उदाहरणांसह आणि सर्किटच्या लॉजिकने. नमस्कार मंडळी, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 5 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज आहे त्यांच्यासाठी ज्यांना फक्त डेफिनेशन नाही तर खरं लॉजिक समजून घ्यायचं आहे. सुरुवात करूया एकदम सिंपल अॅनालॉजीने. कल्पना करा, एक नदी एका अरुंद आणि दगडाने भरलेल्या मार्गाने वाहते आहे. या रस्त्याने पाणी हळूहळू पण कंट्रोल मध्ये वाहतं, म्हणजेच फ्लो नियंत्रित असतो. जर अचानक नदीला एक मोठा मोकळा शॉर्टकट सापडला तर, जिथं रेजिस्टन्स नाहीये, तर सगळं पाणी त्या शॉर्टकटने धावेल आणि बाकीचं सिस्टीम कोलमडून पडेल. हाच प्रकार इलेक्ट्रिक सर्किट मध्ये घडतो जेव्हा शॉर्ट सर्किट होतं. शॉर्ट सर्किट म्हणजे असा प्रकार ज्यामध्ये करंट नियोजित पाथ सोडून अचानक कमी रेजिस्टन्स असलेल्या अनपेक्षित मार्गाने वाहू लागतो. त्यामुळे इंटरनेट कंपोनंट्सला करंट मिळत नाही आणि त्या सर्किटमध्ये ओव्हर करंट होतो, जो धोकादायक असतो. शॉर्ट सर्किट कसा होतो, चला रिअल लाईफ सिच्युएशन बघूया. पहिलं, वायर इन्सुलेशन डॅमेज झालं असेल तर. जर वायर जुनी असेल आणि तिचं इन्सुलेशन म्हणजेच बाहेरचं कव्हर फाटलं असेल तर त्या एक्सपोज्ड वायर एकमेकांना लागल्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्ट एकमेकांना कनेक्ट होतात आणि या कनेक्टमुळे प्रवाह सरळ शॉर्टकट मार्गाने वाहतो आणि शॉर्ट सर्किट होतं. दुसरं, लूज प्लग कनेक्शन. कधी प्लग सॉकेटमध्ये नीट बसत नाही आणि अचानक स्पार्क होतो. हे होतं कारण दोन मेटल कॉन्टॅक्ट्स एकमेकांना अनपेक्षितपणे भिडतात आणि त्या टच मधून करंट कमी रेजिस्टन्सचा रस्ता निवडतो, म्हणजेच शॉर्ट सर्किट होतं. तिसरं आहे पाण्याचा संपर्क. जर स्विच बोर्ड मध्ये पाणी शिरलं तर त्या पाण्यातील आयन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, म्हणजेच एक नवा अनकंट्रोल्ड पाथ तयार होतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होतं. चौथं, लॅब मधली चुकीची वायरिंग. प्रॅक्टिकल करताना प्रोब्स चुकीच्या टर्मिनल्सला जोडले गेले किंवा व्होल्टेज आणि ग्राउंड शॉर्ट केलं तर सर्किटमध्ये अचानक हाय करंट फ्लो होतो आणि शॉर्ट सर्किट होतो. शॉर्ट सर्किट झाल्यावर नेमकं काय होतं, वायर मधून अचानक जास्त करंट वाहतो. रेजिस्टन्स कमी असल्यामुळे तापमान झपाट्याने वाढतं. वायर गरम होऊन मेल्ट होते. त्या ठिकाणी स्पार्क किंवा धूर येतो आणि काही वेळा आग लागण्याची शक्यता सुद्धा असते. आता बघूया इंजिनियर शॉर्ट सर्किट पासून सिस्टीमला कसं वाचवतात. पहिला आहे फ्यूज. फ्यूज हा एक थिन वायर असतो जो ठराविक करंट पर्यंतच टिकतो. जर करंट लिमिट पेक्षा जास्त झाला तर फ्यूज मेल्ट होतो आणि सर्किट ताबडतोब बंद होतो. त्यामुळे डॅमेज होण्यापासून सर्किट सेफ राहतो. दुसरा आहे एमसीबी. एमसीबी ही फ्यूजची मॉडर्न व्हर्जन आहे. ती ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट डिटेक्ट करताच आपोआप ट्रिप होते. युजर फक्त स्विच रिसेट करून करंट पुन्हा चालू करू शकतो. फ्यूज सारखी बदलण्याची गरज नसते. नेक्स्ट आहे अर्थिंग. अर्थिंगमुळे अनवॉन्टेड करंट डायरेक्ट जमिनीत डिस्चार्ज करता येतो. त्यामुळे शॉक बसणं टळतं आणि ह्युमन सेफ्टी मेंटेन होते. नेक्स्ट, रिलेज. इंडस्ट्रियल सिस्टीम मध्ये मोठ्या व्होल्टेजसाठी वापरले जाणारे प्रोटेक्शन डिव्हाइसेस. शॉर्ट सर्किट झाल्यास रिले सिस्टीम शटडाऊन करतो आणि मशीन सेफ राहते. काही बेसिक सेफ्टी रूल्स बघूया आता. क्रॅक्ड किंवा डॅमेज वायर कधीही वापरू नका. प्लग इन्सर्ट करताना स्विच ऑफ ठेवा. ओल्या हातांनी इलेक्ट्रिक डिव्हाइसेस हाताळू नका. पाण्याजवळ एक्सटेन्शन बोर्ड मुळीच ठेवू नका. लॅब एक्सपेरिमेंट्स करताना कनेक्शन दोनदा तपासा आणि मगच सप्लाय द्या. तर आज आपण काय बघितले, शॉर्ट सर्किट म्हणजे काय, शॉर्ट सर्किट का आणि कसा होतो, त्याचे धोके काय असतात आणि प्रोटेक्शन साठी काय काय उपाय आहेत. आता नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत
सिरीज आणि पॅरलल सर्किट मध्ये काय फरक आहे? स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आज कमेंटमध्ये मला सांगा, तुमच्या घरात MCB आहे का फ्यूज?